नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. अन्नपूर्णा आजी अगदी कोलमडून पडलेली असते आणि कमळी तिच्या जवळ बसते. आजी, मी विचार पण करू शकत नाही तुम्हाला किती त्रास होतोय, मला माहितीच आहे की. अन्नपूर्णा आजी म्हणतात, अगं कमळी, काय त्रास होणार, सगळं संपलंय, आता काय राहिलंय त्रास व्हायला. भेटेल या आशेवर आतापर्यंत जिवंत होते, सगळं काही करत होते, फक्त आणि फक्त माझी नात भेटेल म्हणून. आता नाहीच आहे तर काय राहिलंय ग. आता देव इतका लांब घेऊन गेलाय की ती कधीच मला भेटणार नाही. आता कसली आशा आणि कसली अपेक्षा, परत दिसणारच नाहीये ग. माझ्याशी बोलली नाही, काय नाही, आता तर अजिबातच दिसणार नाही. 17-18 वर्ष आशा दाखवली, येणार येणार, इकडून येणार तिकडून येणार, ती कुठूनच आली नाही. आली ते अशा अवस्थेत. अन्नपूर्णा आजी म्हणतात, शेवटी काय, आणि डोळे मिटून घेतात. कमळीला इतकं वाईट वाटलेलं असतं की कमळी रडायला लागते. आजोबांना माहिती असतं की माझी नात जिवंत आहे आणि माझ्या समोर आहे, त्यामुळे आजोबांवर अजिबात परिणाम नसतो. पण अन्नपूर्णा आजी दुःखी झालीये म्हणून यांना वाईट वाटत असतं. त्यामुळे म्हणते, आजी तुम्ही असं गप्प बसू नका ना. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनात काय, जे काय असेल ते मला सांगा. तुम्ही त्रास करून घेऊ नका आजी. मी जर असं केलं तर कसं होणार सांगा बरं. आजोबाला काकाला कसं सावरणार आहे आजी, तुम्ही सांगा बरं. त्यांना आपल्याला धीर द्यायचा आहे ना, मग असं करून जमणार आहे का. अन्नपूर्णा आजी म्हणते, किती किती सावरायचं ग कमळी, आता सावरायला काही राहिलंच नाहीये तर काय मी सावरू. अगदी निराश हातात झालेले असतात, सगळं काही हातातून निसटून गेलंय, सगळं काही संपलं अशी त्यांची भाषा असते. आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनही तसं वाटत असतं की सगळं आता थांबलंय जागेवर. कमळी आता अन्नपूर्णा आजीशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, त्यांना आधार देत असते, त्यांना बोलतं करत असते. तुमच्या मनात जे काय असेल ते सांगा, पण काहीतरी बोला आजी. अन्नपूर्णा आजी म्हणते, कसं सावरायचं. जबरदस्तीचं हसू चेहऱ्यावर आणायचं आणि सगळ्यांशी बोलायचं, सगळ्यांच्या समोर जायचं. कमळी, तुला खरं सांगू का, कसं सावरायचं आणि काय सावरायचं मला काही कळतच नाहीये. कमळी म्हणते, आजी तुम्ही जरा सावरा ना, किती किती त्रास करून घेताय. कसं सावरू ग मी, तूच सांग मला. ज्या गोष्टीसाठी इतके दिवस सगळं काही केलं, शेवटी माझ्या हाताला काय आलं, नैराश्य. आता मात्र माझ्याकडे काहीच राहिलेलं नाहीये कमळी. अन्नपूर्णा आजी म्हणतात, कसं सावरायचं तेच सांग मला. अन्नपूर्णा आजीला कमळी सावरण्याचा प्रयत्न करत असते आणि अन्नपूर्णा आजी सारखी म्हणते की काय आणि कसं सावरू. एवढी मोठी नात माझ्या हातातून गेली, सुनेचा सुद्धा पत्ता नाहीये, माझ्याकडे काहीच राहिलेलं नाहीये ग. अन्नपूर्णा आजी अगदी प्रेमाने कमळीला बिलकते आणि रडत असते. तिला काय वाटतं आणि काय नाही सगळं काही कमळीजवळ बोलत असते. कमळी सुद्धा अन्नपूर्णा आजीला सावरत असते आणि जणू काही माझी आजी आहे असंच तिला फिलिंग येत असतं. कमळीला वाईट वाटतच असतं. कमळी म्हणते, अन्नपूर्णा आजीला काय होतंय, हे असं काय करायला लागल्या त्या, काय वागताय आणि अचानक मला असं काय केलंय यांनी. कमळीला सुद्धा आता कुठेतरी भीती वाटायला लागलेली असते की चाललंय तरी काय आजींचं. कमळी म्हणते, त्यांनी मन मोकळं करायलाच पाहिजे, काय बी झालं तरी. बाबा आता अन्नपूर्णा आजीकडे बघतात आणि मनातल्या मनात म्हणत असतात, अन्नपूर्णा तू स्वतःला उगाचच त्रास करून घेतीये. अन्नपूर्णा तुला कसं सांगू, आपली नात जिवंत आहे आणि सुखरूप आहे अगदी. ती कमळी आहे ना अन्नपूर्णा, तीच आपली नात आहे ग, आणि जी नात आहे तिच्याबद्दल कसलं दुःख मानतीयस तू. पण तुला मी हे कसं सांगू ना, मला कळतच नाहीये अन्नपूर्णा. तुझी नात तुझ्या समोर आहे, तुझ्या कुशीत आहे ती, तरी तुला कळत नाहीये. आपली नात सुखरूप आहे, तिची आई सुद्धा जिवंत आहे म्हटल्यावर आपण काहीच हरवलेलं नाहीये, सगळं काही आहे की आपल्याकडे. तू खुश असायला हवंस. मग अशी काय नैराश्यामध्ये जगतीयस तू. कसं आहे ना, तू कामिनीच्या डावामध्ये फसलीये. तुला तिने ट्रॅप केलं आणि बरोबर ती अडकलीये. त्यामुळे तू नैराश्यातून बाहेर येणं खूप गरजेचं आहे. लवकर हा असा काही डाव आहे तो लक्षात घे आणि सगळ्या नैराश्यातून बाहेर ये. बाबा आता मनातल्या मनात सगळं काही बोलत असतात आणि बाबांनाही खूप असं वाईट वाटत असतं. बाबा म्हणतात, अन्नपूर्णा तू काळजी करू नको, आपलं कुटुंब पुन्हा उभं राहणार आणि सगळे काही एकत्र येणार. तुझं घर परत भरून जाणार आहे. महाजनांच्या घरी पुन्हा सुख शांती समाधान सगळं काही नांदणारे, अगदी गोकुळासारखं गच्च भरणारे महाजनांचं घर. इकडे आता कामिनी रागिनी अनिका बसलेले असतात आणि आता काय त्यांचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. सगळं काही व्यवस्थित होणार आहे, तू निश्चिंत राहा बरं रागिनी, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. त्या लोकांना हे काम करणं अवघड नाहीये, ते सरूचं म्हणजे गौरीचं काम करणार म्हणजे करणार. आणि गौरीचं एवढा मोठा ऍक्सिडेंट कोणी घडवला, त्यांनीच. अगं अगदी सहजपणे ते काम करून टाकतील, अजिबात टेन्शन घेऊ नको रागिनी तू. मी आता रागिनीला धीर देत असते की टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. अनिका म्हणते, झाल्या का शेंड्या लावून. अनिका म्हणते, ग्रॅनी आजी तुझा एवढा विश्वास आहे तुझ्या त्या लोकांवर, तर काम झालं असं त्यांनी फोन लावला असता. केलाय का त्यांनी फोन, सांगितलंय का डन म्हणून, आणि कसली कॉन्फिडन्स दाखवती इकडेच. अनिका म्हणते, कॉल का नाही आला. कामिनी म्हणते, काही नको बोलवा, जरा शांत बस. तेवढ्यात काय फोन आलेला असतो, बघ फोन आलाय त्या लोकांचा. मॅडम काम झालंच नाही हो, कारण ती गौरी हॉस्पिटलमधून पळून गेलीये. आम्ही तिच्या जवळ जायच्या आधीच ती पळून गेलीये, आमच्या हाताला आलीच नाही. कामिनी रागिनी आणि का धक्क्याने असे उभा राहतात. काय, अरे वेट झालं की काय, तुला कळत नाही का, जे काम सांगितलं ते करायचं. अहो मॅडम आम्ही गेलो होतो, पण आम्ही तिथे जायच्या आधीच ती पळून गेली. तिला कसं कळालं तिचं तिला माहिती. अरे
पळून कशी जाणार ती? अरे आयसीयू मध्ये ती आयसीयू मधलं पेशंट पळतं का? सिरियस असल्यावर आयसीयू मध्ये टाकतात आणि ती पळून गेली असं सांगतोय तोंड वर करून. काही कळतंय का? तिच्यामध्ये अजिबात त्राण राहिले नव्हते की ती उठून चालेल आणि ती पळत कशी जाणार रे? शुद्धीत आहेच का? शुद्ध हरपलाय. ती पळत होती, मग तू काय तोंड पाहत होता का? तुला पळता आलं नाही आणि तू तिच्या मागे का गेला नाही? मॅडम आम्ही तिला बघितलंच नाही. तिला बघायच्या आधीच ती पळून गेली होती. ती सगळं हॉस्पिटल शोधलं पण ती काय कुठे सापडली नाही. मग 100% आम्हाला खात्री पडली की ती पळून गेली आहे. आता काय करणार मॅडम आम्ही? आता असू दे. कामिनी म्हणते काय करणार म्हणजे? काहीही करायचं, मला काय देणं घेणं नाहीये. त्या बाईला शोधून आणायचं म्हणजे आणायचंच. कळतंय का? कुठेही जा, आकाश पाताळ एक करायचं आणि त्या बाईला माझ्या समोर आणून उभं करायचं. कळतंय का? दिसली ना की मला सांगू सुद्धा नका. डायरेक्ट विषय संपून टाका. कळतंय काय? काय सांगतेय मी? हो मॅडम, तुम्ही जे सांगताय ते कळतंय. आम्ही तसंच करूया. परत मला काहीच विषय सांगायचा नाही. त्या बाईचा विषय इथे स्टॉप करायचा. तिला कुठेही शोधून काढायची आणि जागेवर संपवायची. फक्त काम झालं म्हणून फोन लावायचा. आता रागिनी आणि अनिका बडबड करायला लागलेले असतात. काय ग, तुझ्या माणसांवर फार विश्वास. अरे वा, काय कॉन्फिडन्स. काम करणार म्हणजे करणारच. केलं का तुझ्या माणसांनी काम? आणि मोठ्या तोऱ्यात सांगत होती की माझी माणसं काम करणार करणार. कुठे गेली तुझी माणसं आणि त्यांचं काम? काय झालं? संपला विश्वास? सगळं काही मुसळ केरात? कामिनीच्या मागे आता रागिनी आणि अनिका लागलेले असतात. टोमणे मारू नकोसा. टोमणे मारू नको तर काय करू? माती खाल्लीस ना दरवेळेला खाते तशी आई. तुझा प्लॅन फसला, तू मान्य कर. ती गौरी तुमच्या हातातून पळून गेली, ती काय तुमच्या हाताला येणार नाहीये. कामिनी म्हणते माझ्या माणसांवर शंका घ्यायची नाही. माझी माणसं तिथे पोचायच्या आत ती पळून गेली, त्याला कोण काय करणार? ती आधीच सावध झाली होती, त्याला आम्ही काय करणार ग? माणसं तर वेळेत गेली होती. ही झालं तरी त्या गौरीला सोडायचं नाही हे मात्र पक्क आहे. तिला जर सोडलं तर आपण अडकणार. त्यामुळे ती गौरी पकडायची आणि संपवायची, एवढंच करू शकतो. आणि का म्हणते ग्रॅनी आजी, ती जर सापडली नाही तर आपल्याला काय होणार? पनिशमेंट. ती जर आपल्या घरी आली तर करायचं काय? आणि काय टेन्शन घेऊ नको रे बाळा, ती आपल्या घराकडे फिरकणार सुद्धा नाही. माझी माणसं दारातच उभी आहे, ती इथे येऊ शकत नाही. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, रिलॅक्स. सगळ्यात महत्वाचं ती इथे येईल, मग तुमचा काय तमाशा होईल ही भीती मनात ठेवू नका. ती इथे येणार नाही, मी तुला गॅरंटी देते. चोरीचा काटा तर काढणारच. प्लॅन बी सुद्धा रेडी ठेवायला हवाय. आणि आता विचार करते, जे अन्नपूर्णा आजी त्या ढक्कल गाडीसारखीच अवस्था करायची. दोघं सुद्धा ढक्कल गाडी झाले की सगळं काही आपल्या ताब्यात. म्हाताऱ्यासारखं तिला बघायचंय मला. एकदा काय ती व्हील चेअरवर गेली की आपलं काम एकदम सोपं. रागिनी म्हणते आई, हळू हळू मारण्यापेक्षा एकदाच मारून टाक आणि विषय संपव की. रोज तेच एकदाच काम संपव. काय लावलंय ग तेच तेच? कामिनी म्हणते रागिनी, असं असतं का? लगेच संपवून टाकायचं? साधं सोपं मरण द्यायचं का? काही कळतंय का तुला? अशा काय तिला यातना द्यायच्या ना की मेली तरी तिला त्या यातना आठवतील. तीव्र यातना द्यायच्या तिला. शब्दांच्या मारांनी असं काय तिला घायाळ करणार आहे ना की जिवंतपणे मेल्यासारखं तिला फील होईल बघ. कामिनीने फुल प्लॅन केलेला असतो. अन्नपूर्णा आजीला आता कसं टॉर्चर करायचं. मनावर असे काय ओरखाडे ओढायचे ना की बघतो. ती उठलीच पाहिजे नाही, अगदी बसून गेली पाहिजे. पण अगदी रक्त भंबाळ झालं पाहिजे असे शब्द वापरायचे. वेदना जागृत होऊ नये म्हणून शब्दांनी अशी काय मारायची ना तिला की अगदी मेल्यासारखी अवस्था करून टाकायची. ढक्कल गाडी आणि ही दुसरी ढक्कल गाडी अशी काय टोचत राहणार आहे ना तिला की बघतो. इतकी टॉर्चर करते. तिची नाद गेलीये, तिला असं वाटलं पाहिजे की मी का नाही गेली. मी बघ आता त्या अन्नपूर्णा म्हातारीची कशी अवस्था करते. तुम्हाला माहितीये का, तिला जर टॉर्चर करायचं बंद केलं आणि तिच्या संवेदना जर जाग्या झाल्या तर परत मोठी नात मोठी सून शोधायला सुरुवात करणार. आणि खरंच जर मोठी नात आणि सून मिळाली तर करायचं काय? त्याच्या आधी तिच्या संवेदना आहे तशाच ठेवते. त्यामुळे ती काही हालचालच करणार नाही. पाहिजे ते होऊ दे, पण सगळी इस्टेट अनिकाच्या नावाने करू दे मला. मग ती गौरी सापडू दे, नाही तर तिची मुलगी सापडू दे, आपल्याला काय फरक पडत नाही. अनिका म्हणते यस, सगळ्या एम्पायरची जर मी मालकीन झाली तर क्वीनच होणार ना, आणि खरंच मला आजी आनंद होणारा. अगदी असंच करतो. कामिनी म्हणते चला या माझ्या मागे, काम करून टाकूया लवकरात लवकर. कामिनी, अनिका, रागिनी आता अन्नपूर्णा आजीकडे टॉर्चर करायला आलेले असतात. बिचारी अन्नपूर्णा आजी देवी आईच्या समोर बसलेली असते. सगळं काही सुखरूप आणि व्यवस्थित असू दे हे गाऱ्हाणं मांडत असते. अन्नपूर्णा आजी म्हणते तुळजाभवानी एवढी कागं निष्ठूर झाली. एकच मागणं होतं, माझ्या मोठ्या नातीला भेटव, सुनेला भेटव. ते सुद्धा पूर्ण केलं नाही. माझी नात कशी पदरात दिली तूच विचार कर. आणि सून आहे तर तिची अवस्था काय. दोघी सुद्धा मिळून न मिळाल्यासारख्यात मला.
देवी आई का असं केलं तू माझ्यासाठी? अन्नपूर्णा आजी अगदी कोलमडून गेलेली असते तरी सुद्धा तिला आशा असते की माझी नात आणि सून मला मिळेल परत. अन्नपूर्णा आजीला तो प्रसंग आठवत असतो ऍक्सिडेंटचा. मग ती नात कशी तिने पकडली आणि तिकडे गौरीचा सुद्धा अशीच अवस्था असते. गौरी सुद्धा बेशुद्ध अवस्थेतच सापडलेली असते. सगळं काही अन्नपूर्णा आजीच्या डोळ्यासमोरून चाललेलं असतं. आता माझी नात तर नाहीच आहे या जगात. निदान माझ्या गौरीला तरी सांभाळ, तिला तरी सुखरूप असू दे. सगळ्या संकटांपासून दूर ठेव देवी आई. अनिका, कामिनी, रागिनी अन्नपूर्णा आजीच्या मागे उभे राहिलेले असतात. अनिका म्हणते, ही मॅड आजी काय बडबड करतीये ग? कळतंय का तुला आजी? तिची नात मेलीये ना, डेड झालीये ना. अगं मग ती रडत का नाहीये? ती देवीशी काय बडबड करतीये? खरंच मॅड झाली की काय ती? मी म्हणते, गप की अनिका, मोठी नात गेलीये ना, कळतंय का अनिका? अनिका म्हणते, ती आधीच मॅड आहे, अजून काय मॅडपणा करतीये? आधीच मॅड आणि अजून किती मॅड होणार आहे ती? कामिनी म्हणते, डबल ट्रिपल अशी मॅड होणार आहे ती. कळतंय का तुला? मॅडचे पण प्रकार असतात, त्या स्टेपनी ती मॅड होणार आहे. का म्हणते, ओ आलंय लक्षात. आता रागिनी आणि कामिनी अन्नपूर्णा आजीच्या दोन्ही बाजूने बसलेले असतात. अन्नपूर्णा आजी देवीला डोळे झाकून गाणं मांडत असते. या मात्र निवांत तिच्या मागे बसलेले असतात. रागिनीच्या हातात तर डायरेक्ट पेपर्सच असतात. आता कामिनी नाटक करायला लागलेली असते. जखमेवर मीठ चोळत असते. तुझी नात घरी यावी म्हणून काय काय केलं नाही ग बहिणी तू? कुठली देवळं सोडली नाही. सगळे देव देवलशी काय 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 केलं नाही तू? ब्राह्मण पूजा अर्चा सगळं काही केलं, पण शेवटी काय काहीच आलं नाही ग तुझ्या पदरात. इतकी वर्ष ती आशा होती तुला येणार येणार, अजून सुद्धा तुझी आशा काही सोडली नाही बाई. पुढं सगळं देवासाठी केलं आणि शेवटी देवाने तुला काय दाखवलं? नैराश्य. जी पोरगी मिळावी म्हणून इतकं काय केलं आणि देवाने काय प्रसाद दिला? मेलेलीच पोरगी पदरात टाकली. काय देवा, वहिनीसोबत असा न्याय? अन्नपूर्णा आजीला माहिती असतं ही टॉर्चर करतीये, ही मुद्दाम बोलतीये, त्यामुळे ती काय मनाला लावत नाही. अरे देवा, सावत्र का असते ना, पण माझी नात होती ना ती. वहिनी बघ की किती दुर्दैवी आहे. नातीशी बोलली सुद्धा नाही दोन शब्द, डायरेक्ट मेलेली नातच तिच्या हातात आली. इकडे आता ऋषी नयनताराला आणि सतीशला जो काय अन्नपूर्णा आजी सोबत प्रकार घडलाय तो सगळ्या सांगत असते. नयनतारा ऐकते ऋषी काय सांगतोय. नयनताराला धक्काच बसलेला असतो. ऋषी काय सांगतोय? राजन काकाची मुलगी आणि बायको, मोठी मुलगी आणि मोठी जी बायको होती ती जबरदस्त ऍक्सिडेंट झाला. त्यांची मुलगी जागेवरच गेली आणि मुलगी जागेवर गेली पण बायको वाचली, ती सुद्धा आता आयसीयू मध्ये आहे. आता हा सगळा प्रकार ऐकून नयनताराला टेन्शन येतं आणि वाईटही वाटतं. काय घडलंय हे राजनच्या आणि अन्नपूर्णा आजीच्या बाबतीत? उद्या आहे ना अंत्यदर्शनासाठी जायचंय. तेव्हा तर भेट होणारच आहे. फार दुःखाचा डोंगर कोसळलाय त्या लोकांवर. सतीश आणि नयनतारा चर्चा करत असतात. बघ की 18 वर्ष वाट बघितली, जोक नाहीये नयनतारा. आत या जगात नाहीये. काय अवस्था झाली असेल त्या बाईची? हे पचवणं खूप जड जात असणार आहे. काय करू आणि काही नाही काही सुचत नसणार आहे. म्हणतात आपण उद्याच जाऊया अंत्यदर्शनासाठी, आत्ता नकोय जायला. नयनतारा म्हणते ठीक आहे. इकडे आता रागिनी आणि कामिनी अन्नपूर्णा आजीला आई असं म्हणते आणि जोरात रडायला लागलेले असतात. त्यांना फार दुःख झालंय आजीची नात आणि सून नाहीयेत म्हणून. अशा काही नाटकं करत असतात, पण अन्नपूर्णा आजीला यांची नाटकं चांगलीच कळतात. रागिनी म्हणते ईश्वराच्या मनात हेच होतं, आपण तरी काय करणार? पचवताना जड होतोय मान्य आहे बरं, पण पचवायला तर लागणार ना. राजनला सुद्धा वाईट वाटणारा. शेवटी बायको होती राजनची, मुलगी होती ती. राजनची ही अवस्था वाईटच असेल. राजन काय आणि किती सहन करतोय देवालाच माहिती. खरं सांगू का आई, मला तर टेन्शन आलंय. राजनला या सगळ्या दुःखातून, या सगळ्या परिस्थितीतून कसं सावरू आई मी? मला जमेल का हो सावरायला त्याला? ती झालं तशी मुलगी होती, बायको होती. अवघड आहे, खूप अवघड आहे राजनचं. बघा ना आई, ती नव्हे ते रागिनी इतकी बडबड करत असते की बस. कामिनी तिच्या जवळ बसलेली असते, पण अन्नपूर्णा आजीला यांचे डावपेज, यांचे सगळे नाटकं चांगलीच माहिती असतात. कामिनी म्हणते, वहिनी आता असं रडत बसून राहणं योग्य नाही. कामिनी डायरेक्ट म्हणते, वहिनी असं रडत बिडत बसू नको. तुझ्या प्रॉपर्टीचे काय कागदपत्र, काय सया बिया, काय ट्रान्सफर करायचं होतं ते करून टाक. अजिबात वेळ व्हायला घालू नको आणि लगेच प्रोसिजर कर. अनिकाचं होतं ना ते अनिकाला देऊन टाक. पूर्ण आजी म्हणते, कामिनी कबूल केलंय म्हटल्यावर देणारच ना. माणुसकी आहे की नाही? काय वेळ प्रसंग. वहिनी असं काय म्हणतीये? माणुसकी आहे तर आतापर्यंत थांबले ना ग बहिणी. त्याच्या आधी सया घेऊन मोकळी झाली असते, पण माणुसकी दाखवली, थांबले ना मी. पण आता वेळ संपलीये, आता सया करून टाक. कामिनी, अनिका, रागिनी हसत असतात अन्नपूर्णा आजीच्या अवस्थेला आणि कामिनी मात्र टोमणे मारून बोलत असते. तरी सुद्धा अनिका आणि रागिनी हसतच असतात. इथून पुढे लक्षात ठेवा, मोठी नात हे सगळं पुसून टाक. महाजन कुटुंबाची एकमेव वारसदार अनिका महाजन असणार हे परफेक्ट तुझ्या डोक्यात ठेव. म्हणजे परत मोठी नात असं तू म्हणणार नाही. लगेच रागिनीकडून कामिनीने पेपर्स वगैरे घेतलेले असतात, त्याला तातडीने सह्या करायच्या असतात. अनिका आता हसायला लागलेली असते. मी शेवटी या सगळ्या एम्पायरची एकटी मालकीन होणार, मी क्वीन होणार थोडक्यात. आणि खूप असा आनंद झालेला असतो आणि एकटीच हसत असते.
आता आजी फायनली सह्या करणार आणि जे माझं आहे ते मला देणार. मस्तपैकी तोऱ्यामध्ये अनेक असं चाललेलं असतं. वहिनी म्हणते, वहिनी, आणि पेपर असे समोर करते अन्नपूर्णा आजीच्या. वहिनी, नीट वाच, काय करायचं, कसं करायचं, सावकाश बघ आणि मग त्याच्यावर सावकाश अशा सह्या कर. थांबते की थोडा वेळ. अनिका आणि रागिनी म्हणत असते की थांबू नको, हिला लगेच सह्या करायला लाव. पेपर वगैरे दिलेले असतात, सह्या झाल्या की मला आवाज दे वहिनी. आता रागिनी, कामिनी, अनिका तिथून चाललेले असतात. अन्नपूर्णा आजीला ती मोठी नात त्या अवस्थेत किंवा ऍक्सिडेंट झाल्यावर ती जमिनीवर कोसळलेली असते आणि तिथे मृत्यू पावलेली असते. तोच प्रसंग, तोच चेहरा सारखा सारखा आठवत असतो आणि खूप असा त्रास होत असतो अन्नपूर्णा आजीला. अन्नपूर्णा आजी एकटी पडलेली असते, तिला आधार द्यायला सावरायला कोणीच नसतं. आणि अन्नपूर्णा आजी डॉक्टरांना सुद्धा म्हटलेली असते, माझी सून तर आहेच आयसीयू मध्ये, पण माझी नात सुद्धा होती तिच्याबरोबर, तिचं काय झालं. तेव्हा डॉक्टर डायरेक्ट म्हटलेले असतात की आय एम सॉरी, तिला आम्ही वाचू शकलो नाही, ती इथे यायच्या आधीच गेली होती. अन्नपूर्णा आजी धाडकन विचार करते आणि विचार करता करता अशी खाली कोसळलेली असते की बस. आता रागिनी, कामिनी, अनिका बघतच थांबलेले असतात. या म्हातारीला झालं काय, अचानक कशी कोसळली ती. तिघींनी येऊन आजीला सावरायचं तर तिथेच गंमत बघत उभा राहिलेले असतात. कमळी आजी आजी करत येते आणि आजीला सावरते. का म्हणते, का ग ग्रॅनी आजी, ही मॅड आजी पण डेड झाली की काय. कामिनी म्हणते, झाली तर बरीच आहे ना, सुंठी वाचून खोकला गेला, मेली तर मेली. का म्हणते, कोण सुंठी. कामिनी म्हणते, नंतर सांगेला, आत्ता काहीच विचारू नको, ही वेळ नाहीये बाळा. अनिका म्हणते, नक्की सांगा सुंठीच्या बाबतीत, आता फक्त समोर काय चाललंय ना तेवढं बघा बाळा. अन्नपूर्णा आजी आता चक्कर येऊन पडलेली असते. आता बघूया अन्नपूर्णा आजीला हॉस्पिटलमध्ये नेणार का कमळी, राजन येणार का तिच्या मदतीला. मित्रांनो, बघू आता अन्नपूर्णा आजीचं नेमकी काय होतंय हे बघायला लागणार आपल्याला पुढच्या भागात. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.